तर हे जे दिसतंय हे आता हार्वेस्टिंगला आलेलं आहे. याला आपण काढून मार्केटमध्ये आपलं व्यवस्थित त्याला पुसून घेऊन डब्यामध्ये पॅक करून आपण याला मार्केटला नेऊ शकतो. याच्यातून मला अंदाजे किंवा रोजचं मला 3 किलो मशरूम निघतंय. 3 किलो मशरूम निघतंय म्हणजे मी प्रति दर 400 रुपये किलोनी विकतो त्याला. 3 किलो विकणं म्हणजे लय मोठी गोष्ट नाही. जास्त जरी अशा नसेल, कमीत कमी 3 ते 4 किलो जरी आपल्याच्याने जर निघत असेल तर 1500 रुपये रोज कुठून येतोय. आज विचार केला कंपन्याचा 8-8 12-12 घंटे पोरं काम करतात कंपन्यामध्ये. मी तरी माझ्या हिशोबाने येळामधून 1 घंटा जरी ह्या व्यवसायाला जर दिला तर 1500 रुपये रोज बसल्या जाग्यावर किंवा घरी तुमची रूम 10 बाय 10 ची जरी असेल रोजचा नफा आपण याच्यात कमवू शकतो. प्रति एक बेड 2 किलोच्या आसपास आपल्याला मशरूम देतं. ते 2 किलो जरी म्हणलं तर 400 रुपयांनी जर म्हणलं तर एक बेड आपल्याला 800 रुपयाचं उत्पन्न बेड देतो. काहीतरी शेतीला जोडधंदा पाहिजे. शेती ही कसं आहे निसर्गावर अवलंबून असते. कधी पाऊस सततचा पाऊस असतो, ओला दुष्काळ पडतो, कधी कोरडा दुष्काळ पडतो. शेतीला काहीतरी एक जॉईंट धंदा म्हणून हे क्षेत्र जे निवडलंय मी याच्यामध्ये कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न आहे. मी या धंद्याला फक्त 15,000 रुपये गुंतवले तर फक्त 100 बेड मध्येच 15 ते 20,000 रुपये मी याच्यात कमवू शकतो. विकमध्ये आहे बघा. कुठलंही मार्केट तयार करायचं म्हणल्यावर थोडीशी तकलीफ होणारच आहे. डायरेक्ट काय मार्केट आपल्या घरी येणार नाही, आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागणार. कुठलाही धंदा करायचा म्हणल्यात नंतर त्याला परिश्रम घ्यावाच लागतो, ठ्यासा लागतच असतात. मित्रांनो, माझ्या बाजूला तुम्ही आता जे बघत आहात हे आपण मशरूम बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, हे मशरूमचे बेड आहेत आणि या ठिकाणी मशरूमची शेती केली जाते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये उत्पन्न मिळत नाही किंवा शेतीमधनं उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. परंतु शेतीला एक जोड व्यवसाय म्हणू शकतो किंवा शेतीला एक जोडधंदा म्हणून आपण मशरूम शेतीचा एक चांगला पर्याय होऊ शकतो आणि त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. माझ्या बाजूला तुम्ही या ठिकाणी जे बघत आहात जवळपास 150 ते 200 मशरूमचे बेड आहेत आणि या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता की हे मशरूम या ठिकाणी लागलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मशरूमचे या ठिकाणी उत्पन्न शेतकरी घेत आहेत. आज आपण जालना जिल्ह्यातील एका खेडेगावामध्ये आहोत आणि या ठिकाणी एका शेतकऱ्याने ही मशरूमची शेती करत आहेत आणि त्या माध्यमातून ते एक चांगल्या पद्धतीने म्हणजे दररोज जवळपास त्यांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे 10 ते 12,000 रुपयांची आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून ते दररोज 1,500 ते 2,000 रुपयांपेक्षा जास्त अधिकचं जे दररोज अर्थकारण ते साध्य करत आहेत आणि त्या माध्यमातून एक चांगला उत्पन्नाचं साधन त्यांनी मिळवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या शेतीचं वैशिष्ट्य असं आहे की याला तुम्हाला जमिनीची गरज नाही, मातीची गरज नाही. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळे जे बेड आहे हे जमिनीपासून काही अंतरावर वरती आहेत. म्हणजे तुम्हाला शेतीची गरज नाही. अगदी तुम्ही गावखेड्यात असाल, कुठे जरी असला तरी तुम्ही ही शेती करू शकता. मग ही मशरूमची शेती नक्की कशा पद्धतीने केली जाते, यासाठी नक्की काय काय गोष्टी लागतात, कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं आणि पुढे त्याची विक्री कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने मार्केटपर्यंत पुरवलं जातं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग करूयात सुरुवात. माझं नाव ज्ञानेश्वर गणपतराव जंगले, मी राहणार बानेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आता आपण या ठिकाणी हे जे पाहतोय हे नक्की काय प्रकार आहे याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात अगोदर माहिती सांगा. आता हे मशरूम आहे. आता या मशरूमाची ओळख म्हणजे जुन्या म्हणजे आमच्या वडिलाच्या काळामध्ये या मशरूमला, आता मशरूम हा शब्द आता निघलेला आहे, पण या मशरूमला पहिलं कुत्र्याच्या छत्र्या असे म्हणून ओळखलं होतं. पण त्याला टेकुळ म्हणून असं ओळखतात की ग्रामीण भागात तो जुनी म्हण आहे. त्याला मार्केटमध्ये म्हणजे सिटीमध्ये चांगल्यापैकी मार्केट आहे, याला मशरूम म्हणून याचं नाव आहे. मशरूम मध्ये 150 जाती येतं. आपल्याला फक्त फॉर्म्युलीने एक 5 ते 6 जाती माहिती येतं, पण मशरूम म्हणजे 150 जाती येतं आणि त्यामध्ये ही जात मल्की मशरूम मधून मार्केटला चांगल्यापैकी याची मागणी. फक्त आपण त्याला विकमध्ये आहे बघा. कुठलंही मार्केट तयार करायचं म्हणल्यावर थोडीशी तकलीफ होणारच आहे. डायरेक्ट काय मार्केट आपल्या घरी येणार नाही, आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे. कुठलाही धंदा करायचा म्हणल्यात नंतर त्याला परिश्रम घ्यावाच लागतो, ठ्यासा लागतच असतात, थोडा मान अपमान होतच असतो. गेल्यात नंतर काही रिस्पॉन्स देतात, काही देत नाहीत. पण आपल्याला जर धंदा जर सक्सेस जर करायचा असेल तर त्या गोष्टीला आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आणि व्यवसायात जास्त स्पीडने कसं पडता येईल. जेव्हा आता मी 150 बेड केलेत, माझं स्वप्न आहे की या पुढच्या महिन्यामध्ये मी 500 बेड याचे करणार आहेत. माझा गावामध्ये माझं रोजचं जाऊन जवळपास 1 किलो मशरूम माझ्या गावातच जात आहे, कारण 20-25 शेतकरी आहेत खाणारे. तर मी माझ्या गावातच 1-1.5 किलो माझं 2-3 दिवसांनी कटतं. 2 दिवस झाले की तिसऱ्या दिवशी समजा 2-3 किलो माझं मशरूम गावातल्या गावातच कटतं. पण आता हे मल्की मशरूमची तुम्ही आता या ठिकाणी शेती करतात एक प्रकारची, बरोबर? तर ह्या शेतीमध्ये येण्याचं काय कारण आहे, तुम्हाला कशामुळे माहिती मिळाली किंवा कशामुळे तुम्ही या शेतीमध्ये आलात, थोडक्यात याबद्दल सांगा. शेतीला जोडधंदा म्हणून आपण ह्या व्यवसायाची निवड केलेली. मी केलं त्या टायमाला ठेवलं नाव काही करतो. हे बघा, कुठलाही व्यवसाय निवडायचा असल्यावर त्याला विचार करूनच निवडा लागतो. मी जवळपास 12 महिन्यापासून माझी प्लॅनिंग होती की हा व्यवसाय आपल्याला करायचा. म्हणून याची जी सामुग्री असती, त्या गव्हाचा भुसा असतो, तो मी ऑलरेडीच 4 महिन्यापूर्वीच त्याला आणून ठेवलं होतं. आता ज्यावेळेस तुम्ही याची लागवड केली किंवा ही शेती चालू केली
तर त्यावेळेस म्हणजे अनेक लोकांनी नावं ठेवली असतील, कारण की आता ही ठेवतात. आपल्याकडे नवीन शेती आहे, ती काय प्रतिक्रिया होती, कसा तुम्हाला नावं त्याबद्दल- ठेवणारं ठेवत असता, आपल्याला काय करायचं याच्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. बरोबर आहे, नावं तर कुठलाही व्यवसाय करायचं म्हणल्यावर शेवट बघा समाज आहे, नाव तर बरोबर. ठेवणारच असतं. बरोबर आहे. बरं, आता मला सांगा, ही मलकी म्हणून आता ही व्हरायटी आहे, या शेतीला लागवड करण्यासाठी म्हणजे काय प्रोसिजर असते, कशा पद्धतीने करता येतं? ह्या शेतीला लागवड करण्यासाठी एक गव्हाचा भुसा, भुसा दर कुठलाही चालतो, सोयाबीन असेल, गहू असेल, तुमचा ऊसाचं पाचट असेल, ती सामुग्री लागते याला. याला करण्यासाठी एक 2-3 बुरशीनाशक लागतात. एक 22 टीन म्हणून आहे आणि फॉर्म्युलिन एक आहे. ह्या बुरशीचा वापर करून आपण त्याला भुसकट 12 ते 14 घंटे भुसकट भिजावं लागतं त्याच्यात पाण्यामध्ये. निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याला 22 टीन ह्या 2 बुरशीनाशक टाकून 12 ते 14 घंटे भिजल्याच्या नंतर त्याला 1-2 घंटे सुकावं लागतं. सुकल्याच्या नंतर ते 80% ओलावा त्यात राहायला पाहिजे, 20%च कोरडं झालं पाहिजे. ह्या हिशोबात ते व्यवस्थित वाळून त्याला पन्नीद्वारे, ही जी पन्नी आहे ही 5 किलोची पन्नी आहे, ह्या पन्नीमध्ये 2-2 इंचावर त्याचे लेअर, जी स्मॉन म्हणजे त्याचं बी, जे मशरूमचं बी आहे त्याला स्मॉन म्हणतात, ते स्मॉन 2-2 इंचावर टाकून ही पन्नी भरून त्याला 18 दिवस एक बंद रूम मध्ये ठेवावं लागतं. बरं, आता याची थोडक्यात आम्हाला ते रचना सांगा. आता हे टांगलेलं कशामुळे आणि कॅरी बॅग मध्ये का टाकलं जातं, याची गरज काय आहे, आणि दोरीने आपण जे बांधलेलं आता हे स्ट्रक्चर बद्दल थोडक्यात अगोदर. हे स्ट्रक्चर म्हणजे खाली जी बुरशी आहे जमिनीची, ही बुरशी येणेकरून तिच्यावर अटॅक काही करू नये म्हणून आपण ते जमिनीपासून 1 फूटभर अंतरावर त्याला आपण ठेवतो. नंतर कुठलीही बुरशी त्याच्यावर अटॅक करत नाही. जमिनीची जी ओलावा असेल किंवा बुरशीचे समजा जीवाणू असतील ते त्याच्यावर, मशरूमवर आपल्या कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये ह्या हिशोबाने आपण जमिनीपासून 1-2 फूट शिके टाईप याला ठेवतो आपण. बरं, आता तुम्ही जसं सांगितलं की शेतीला एक जोडधंदा म्हणून आपण हे सुरू केलंय. आता तुमच्या आजूबाजूला तर सगळीकडे शेती केली जाते, परंतु आता इथे आपण प्रामुख्याने आपल्याला एक विशेष बाब एक लक्षात आले की याला जमिनीची गरज नाही. जमिनीची गरज नाही, याला एक 10 बाय 10ची रूम जरी असेल तर आपण हा व्यवसाय करू शकतो. बरं, म्हणजे याला माती आणि जमिनीची गरज नाही, काही गरजच नाही. साध्या माझ्याकडे 150 स्ट्रक्चर आहेत, पण येणाऱ्या एका महिन्यामध्ये आपण याला एक 500 स्ट्रक्चर करणार आहोत. हे बेड आपण 500 पर्यंत नेणार आहोत. बरं, आता तुम्ही जसं सांगितलं की शेतीला आपल्याला जोडधंदा पाहिजे, तर तुम्ही जे पिकं घेत होता त्या पिकाच्या माध्यमातून तर तुमचं उत्पन्न येत असेल. हो, खूप येतं उत्पन्न. मग तुम्हाला ह्या जोडधंद्याची काहीतरी शेतीला जोडधंदा पाहिजे. शेती ही कसं आहे, निसर्गावर अवलंबून असते. कधी पाऊस, सततचा पाऊस असतो, ओला दुष्काळ पडतो, कधी कोरडा दुष्काळ पडतो. शेतीला काहीतरी एक जायंट धंदा म्हणून ह्या क्षेत्र जे निवडलंय मी, याच्यामध्ये कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न आहे. मी या धंद्याला फक्त 15,000 रुपयेच गुंतवलेत, पण मी महिन्याला एक 15,000 ते 20,000 रुपये याच्यात कमवू शकतो. फक्त 100 बेडमध्येच 15,000 ते 20,000 रुपये मी याच्यात कमवू शकतो. कारण याचे रेट मार्केटमध्ये मी जे विकतो, एक 200 ग्रॅमचा एक डब्बा आहे, तो डब्बा मी 100 रुपयाप्रमाणे विकतो आणि ठोकमध्ये 250 रुपये किलोने माझ्याकडून जालना या ठिकाणी मी विकतो. त्याला 10,000 ते 20,000 रुपये लय मोठी सामुग्री लागत नाहीये. 10-15 रुपयामध्ये हा व्यवसाय सुरू होतो. आणि हे व्यवसाय तुम्ही जसा वाढी जाण तसे याच्यात इन्कमिंग आहे. याला खर्च काहीच नाही, मेहनत तर बिलकुलच काही नाही. फक्त मेहनत म्हणजे 4 दिवसाची मेहनत याला. ज्या दिवशी आपल्याला बेड बनवायचे त्याच दिवशी फक्त 3 ते 4 दिवसात आपण जर 50 बेड बनले तर 50 बेड मध्ये आपण 10,000 ते 12,000 रुपये महिन्याला कमवू शकतो. 50 बेड बनात जर असतील तर लय झालं, माझ्या हिशोबाने 5,000 ते 6,000 रुपयाला 50 बेडला खर्च आहे. खर्च म्हणजे फक्त त्याच्या ब्याचाच खर्च आहे, स्मॉनचा. भुसकट घरीचे राहिल्या, दोरीला काय जास्त किंमत नाही. आणि एक गाजाची कडी आहे, ही मला वाटतं काहीतरी 50-55 रुपये किलो पद्धतीने. एक जर कढीचं बॉक्स घेतलं तर त्याच्यात 25 बॅग येतात. 25 कड्या जर आल्या तर त्यात 300 ते 350 रुपयाला त्या कढीची किंमत आहे. म्हणजे 350 रुपयामध्ये 25 कड्या येतात. खर्च सुद्धा जास्त नाही. 5,000 ते 6,000 रुपयामध्ये आपण हा व्यवसाय 50 बेडला सुरुवात करू शकतो, करता येतं. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की केवळ 15,000ची तुमची गुंतवणूक आहे आणि तेवढ्या गुंतवणुकीमध्ये 15,000 ते 20,000 रुपये महिना कमवू शकतो याच्यात. बरं, आता आपण येऊयात याच्या सुरुवातीवरती. म्हणजे सर्वसाधारण एखाद्या शेतकऱ्याला जर याची शेती करायची असेल तर ती कशा पद्धतीने सुरू केली जाते? शेतीला जास्त गुंतवणूक नाही आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करायच्यात आपल्याला. हे भुसकट जी आहे, हे गव्हाचा भुसकट प्रत्येक शेतकरी फुकूनच देतो. ते जनावर सुद्धा खात नाहीत त्याला. तर तेच भुसकट आपण स्टाक केलं. माझ्यात कल्पना आल्याच्या नंतर मी सुरुवातीला भुसा हे लागतोच त्याला सामुग्री म्हणून, भुशाचा वापर करावा लागतो. नाही, भुशापासूनच बुरशीपासूनच निर्मिती या पिकाची होती. त्याच्यावर मी भुसा हे ऑलरेडीच 5 ते 6 महिन्यापूर्वीच आणून ठेवला होता. नंतर भुसा आणला, त्याच्यावर ते प्रशिक्षण 2-3 दिवस जाऊन घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक 10 बेडची मी
माहिती घेतली. 10 बेड पासून मी सुरुवातीला एक 42 बेड केले. माझा पहिला क्रॉप जवळपास 25 ते 30 किलो मला त्या 42 बेड मधून मशरूम मिळालं. नंतर मी 150 बेड परत केले. आता 150 बेड केले तर 150 बेड हे समोर दिसतात, हे 150 बेड आहेत. इकडे आहेत, त्या साईडला काय आहेत. याच्यातून मला अंदाजे किंवा रोजचं मला 3 किलो मशरूम निघतंय. 3 किलो मशरूम निघतंय म्हणजे मी प्रति दर 400 रुपये किलोनी विकतो त्याला. 400 रुपये जर केलं तर 1200 रुपये मला ते प्रति दिवस मशरूमचे पडतात. बर, आता हे आपण बघतोय, आता ह्यामध्ये हा भुसा आहे बरोबर, या कॅरी बॅग मध्ये. आता भुस्यासोबत आपल्याला मध्ये अजून काही केमिकल वगैरे वापरावं लागतं? नाही, केमिकल काहीच लागत नाही. फक्त फॉर्म्युलिन म्हणून बुरशीनाशक आहे. ते निर्जंतुकीकरण, समजा आता भुस आहे त्याच्यात किडे किंवा व्हायरल काही बी आवश्यकता त्याच्याकडून त्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते बुरशीनाशक फॉर्म्युलिन म्हणून लागतं. बरं, म्हणजे आता आतमध्ये फक्त भुसा आहे? हो, नुसता भुसा आणि त्याचं बी म्हणून त्याला बी म्हटल्याऐवजी त्याला स्पॉन म्हणतात. ते स्पॉन फक्त गहू जेव्हा असतो आपण गव्हाला प्रक्रिया करून भिजून ते 10-12 घंटे भिजवतात. नंतर त्याचं बी स्वरूपात त्याला मशीन मधून ड्राय करून त्याचं बी तयार करतात. बरं, आणि मग बाहेरून आपल्याला एक प्लास्टिकची पॉलिथिनची आपल्याला पिशवी वापरावं लागते. त्या पिशवीला ते पॅक करायचं? पॅक करायचं. बरं, आणि पॅक केल्याच्या नंतर मग पुढे 18 दिवस त्याला एक बंद खोलीत, म्हणजे हवा लागली नाही पाहिजे अशा खोलीमध्ये त्याला 18 ते 20 दिवस ठेवून द्यायचं. हलक्या हाताने, तिथं त्याचा कुठल्या माणसाचा किंवा कुठला वावर झाला नाही पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर बुरशीचा अटॅक परत आला नाही पाहिजे. ह्या हिशोबाने 18 दिवस आपण त्याला एक बंद खोलीत ठेवतो. 18 किंवा 20 दिवस, 20 दिवसानंतर आपण असे शिके टाईप करतो आणि त्याच्यावर ते एक शिक्यावर एक गट्टा ठेवतो आपण. बरं, मग तिथून पुढे म्हणजे आता तुम्ही जेव्हा त्याची प्रोसेसला टाकलं त्याला, तर तिथून पुढे किती दिवसामध्ये त्याला हार्वेस्टिंग होते आणि त्याची कुठल्या कुठल्या स्टेज मध्ये? मूळ प्रोसिजर अशी आहे, 18 दिवस याला बंद खोलीत ठेवायचं. 18 दिवसाच्या नंतर 18 किंवा 20 दिवस, 20 दिवस झाले की याला शिके टाईप करायचं. अशा टाईपचं शिके टाईप करायचं. शिके टाईप झाल्यानंतर याला 25 दिवस झाले की बारीक बारीक स्पॉन येतात. असे स्पॉन येतात. नंतर हे स्पॉन आल्याच्या नंतर एक 3 ते 4 दिवसातच हार्वेस्टिंगला येतात. आता हे जे दिसतंय हे आता हार्वेस्टिंगला आलेलं आहे. याला आपण काढून मार्केटमध्ये आपलं व्यवस्थित त्याला पुसून घेऊन डब्यामध्ये पॅक करून आपण याला मार्केटला नेऊ शकतो. मार्केटला एक म्हणजे खाण्याला एक लगेच झालेलं आहे. बरं बरं, म्हणजे आता हे किती दिवसामध्ये? आता हे 3 दिवसामध्ये. ज्या टायमाला स्मॉन बाहेर येतात, बी जसं आपण सरकीचं बी आहे, एकदा त्यांनी जमिनीच्या वर आलं की हे 3 दिवसात त्याची हार्वेस्टिंग येते. 3 किंवा 4 दिवसात त्याची हार्वेस्टिंग म्हणजे डायरेक्ट खायला येते. बरं बरं, 3 दिवसामध्ये आता याला तुम्हाला हार्वेस्टिंग करायची आणि पॅकिंग करून मार्केटला घेऊन जायचं. बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस शेतकऱ्यांनी लागवड केली किंवा शेतकऱ्यांनी याची शेती करण्याचा विचार केला तर ह्या माध्यमातून तर माहिती मिळाली, परंतु आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की याचं विक्री नियोजन कसं? कारण की आता आपण बघितलं आपला हा जो परिसर आहे हा ग्रामीण भाग आहे आणि सर्वसाधारणतः ग्रामीण भागामध्ये याची तेवढी चर्चा नसते या शेतीची, परंतु शहरी भागामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त डिमांडिंग गोष्ट जी आहे तर ती व्हेजिटेरियनसाठी मशरूमची. तर मग तिथपर्यंत मार्केट तुम्ही कसं मिळवलं? मशरूम कुठलाही धंदा करायचा म्हणल्यावर थोडा त्रास होतोच. बरोबर, धंदा कुठलाही असो, तुम्ही हॉटेल असेल, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, लगेच टाकल्या आपल्याला त्याचं जे मार्केटिंग आहे ती स्वतःच तयार करावं लागते. तुमचे मित्र कंपनी असेल, तुमचं सोशल मीडिया असेल, त्याचा जेवढा आपल्याला वापर करता येईल तेवढा आपण त्या सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपले मित्र असतील, पाहुणे असतील, रावळे असतील, सगळे याला ऍड झाल्याच्या नंतर हे 3 किलो विकणं म्हणजे लय मोठी गोष्ट नाही. जास्त जरी अशा नसेल, कमीत कमी 3 ते 4 किलो जरी आपल्याच्याने जर निघत असेल तर 1500 रुपये रोज कुठून येतोय? आज विचार केला कंपन्याचा 8-8, 12-12 घंटे पोरं काम करतात कंपन्यामध्ये, त्याला पगार काय असतात 10,000 रुपये, म्हणजे 300 रुपये रोज पडतो याला, 300-350 रुपये. मी तरी माझ्या हिशोबाने येळामधून 1 घंटा जरी ह्या व्यवसायाला जर दिला तर 1500 रुपये रोज बसल्या जाग्यावर किंवा घरी तुमची रूम 10 बाय 10ची जरी असेल तर त्याच्यामध्ये आपण 1000 ते 1500 रुपये पर्यंत रोजचा नफा आपण याच्यात कमवू शकतो. याच्या सामग्रीसाठी काय खर्च लागत नाही, फक्त बी म्हणून स्मॉन लागतं. आणि हे जे भुसा आहे हे तर शेतीत कुठेही उपलब्ध होतो भुसा. याला काय म्हणजे फेकून देणार भुसा असतो तोच आपण त्या उपयोगीत आणायला लागलो की उपयोगीत आणायला लागलो म्हणजे याच्यापासून डायरेक्ट बुरशीपासूनच हे मशरूम तयार होतं. याला कुठलंही रासायनिक खत नाही, कधी फवारणी नाही, फक्त पाणी आणि मशरूम म्हणजे पन्नी, ह्या 2 सामग्रीपासूनच हे बुरशीपासून निर्माण झालेलं मशरूम आहे. याला कुठलंच रासायनिक फवारणी लागत नाही. म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये दिवसभरामध्ये तुम्हाला अगदी नगण्य खर्च आपण म्हणू शकतो. एकाच वेळेस तुमचा जवळपास 10 ते 15 हजाराचा खर्च आहे. त्यानंतर दररोज आपण जवळजवळ 1,500 ते 2,000 पर्यंत एका दिवसामध्ये जाऊ शकतो आपण. बरोबर, नफा कमवू शकतो त्यामध्ये. बरोबर. बरं, आता ह्याचं तुम्ही विक्री कुठे कुठे करता? मी आता याची विक्री संभाजीनगर, जालना, इकडे गेवराई मार्केट जवळ आहे आम्हाला. गेवराला काय जातं, संभाजीनगरला जातं, जालन्याला जातं. आता हे ठोक मध्ये जर म्हणलं तर 250 रुपये प्रति किलो मला याचा भाव भेटतो. बरं,
आणि सुट चिल्लर मध्ये जर द्यायचं चिल्लर मध्ये जर दिलं तर मी 400 रुपये प्रमाणे 800 ग्रॅम म्हणजे 100 रुपयाला 200 ग्रॅम पद्धतीने डब्बा आहे पार्सल म्हणून, त्या डब्यामध्ये पॅक करून मी 100 रुपयाला 200 ग्रॅमचा डब्बा पोच करतो. बरं आता मला एक म्हणायचंय की आता एक वेळा आपण आता ही कॅरी बॅग पॅक केली, मग याच्यातनं किती दिवस पुढे किती आपल्याला याच्यातनं उत्पन्न घेता येतं? ही बॅग सुरुवातीला केल्याच्या नंतर हिला 25 दिवसानंतर स्मॉन यायला लागतात. 25 दिवसांनी पहिले हार्वेस्टिंगची 5 दिवसात, 20 दिवसाच्या नंतर 5 दिवसांनी हार्वेस्टिंग होती. एकदा याची हार्वेस्टिंग केली की याला परत 8 दिवसांनी ह्या स्थितीत परत त्याला मशरूम यायला सुरुवात होती. म्हणजे एक बेड जर आपण लागवडीपासून जर म्हटलं तर कम्प्लीट 2 महिन्याची कालावधी आहे. एक फुटण्यासाठी 1 महिना धरून चला साधारण, आणि ज्या टायमाला त्याला स्मॉन येतात किंवा मशरूम खायला येतं तिथून परत 1 महिना, म्हणजे अशी याच्यात 3 ते 4 हार्वेस्टिंग आपण करतो. प्रति एक बेड 2 किलोच्या आसपास आपल्याला मशरूम देतं. ते 2 किलो जरी म्हणलं तर 400 रुपयांनी जर म्हणलं तर एक बेड आपल्याला 800 रुपयाचं उत्पन्न बेड देतो. बरोबर आहे. प्रेक्षकांनो, म्हणजे सगळ्यात महत्वाचं यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस बेड फॉर्मिंग केली जाते जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने, तर एक वेळा आपण ही बेड फॉर्मिंग केली तर तिथनं पुढे 2 महिन्यापर्यंत तुम्हाला 800 रुपयांपर्यंत एका बेडमधून एका बेडमधून 800 रुपये. बेड पुन्हा आपल्याला वापरात येत नाही, पुन्हा आता डायरेक्ट याचं गांडूळ खत होतं. शिव बेड ज्या टायमाला आपण 2 महिन्याच्या नंतर याला साईडला ठेवतो, तिथं ठेवलाय तसा, तिथून डायरेक्ट उचलून आपण त्याला ते बॅग आणलेलं गांडूळ खताच्या, त्या याच्यामध्ये काडी कचरा टाकून आपण त्याचे गांडूळ खत तयार करू शकतो. म्हणजे हा बेड सुद्धा पुढे वाया जात नाही, त्याचं सुद्धा खतच होतं. बरोबर आहे. तर प्रेक्षकांनो, आपण या ठिकाणी बघू शकता जवळपास आता हे तुम्हाला 100 ते 150 बेड आपल्याला दिसत आहेत, आणि यासाठी केवळ 15,000च्या खर्चामध्ये हे सगळं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. कमी गुंतवणूक तर आहेच, परंतु यासाठी मेहनत सुद्धा कमी आहे. जी लागणारी मेहनत आहे ती केवळ 3 दिवसाची आहे. 3 दिवसाच्या मेहनतमध्ये तुमच्या अशा पद्धतीचे बेड तयार होतात, आणि त्यानंतर मग तुम्हाला हे मशरूम जे आहे ते हार्वेस्टिंग होतं. एका आपल्याला बेडमधनं जवळजवळ 800 रुपयांपर्यंत पण आपल्याला मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगदी गावाखेड्यात असाल किंवा शहरात असाल किंवा अगदी कुठेही असाल, ही शेती करणं अगदी सोपं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की या शेती करण्यासाठी तुम्हाला जमिनीची गरज नाही आहे. त्यामुळं ही शेती करणं सध्याच्या कंडिशनमध्ये जसं दादांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला शेतीला एक जोडधंदा म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या शेतीबद्दल कुठले प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.